बरं मला सांगा, दोघेच चौपाटीवर जायचे ना तेव्हा? हो. कधी प्रेम व्यक्त केलं का हो तेव्हा? भरपूर. हा हा प्रेम वगैरे मग असं बोलून चालू ना. कसं काय बोलायचं काय बोलायचं? गप्पा गोष्टी काय गप्पा मारा त्या पण नाही काय नका गप्पा मारायच्या. काय गप्पा मारायच्या त्या नका सांगू. पण हल्लीची मुलं प्रेम कसं व्यक्त करतात माहितीये? तसं नाही ना, म्हणजे बोलून जातो. आय लव्ह यू वगैरे ना, आय लव्ह यू वगैरे असं काय नाही. हे कसं माहिती? पण आताची मुलं आहेत ना, हे काय ही मुलं असं बोलतात. पण माझं तुझ्यावर प्रेम आहे किंवा असं कधी व्यक्त केलं आजोबांनी? केला. मला तू खूप आवडते. हा तू खूप आवडते, तू चांगला प्रेमळ आहेस वगैरे माहिती पडलं ना 1-2-3 महिन्यामध्ये. हालचाल करून माहिती पडलं काय तुम्ही प्रेमळ भाव, स्वभाव चांगला आहे, मन मिळाव आहे. बरोबर. असं माहिती पडतं ते तेव्हा बोलता. हा बरोबर. आता यानंतर घरातल्यांना तुमच्याबद्दल काय बोलायचंय ते जरा ऐकूया. म्हणा. मी त्यांचा मोठा मुलगा नागेश भालेकर. आमची आई म्हणजे घरातला आमचा कॉम्प्युटर आहे. म्हणजे टोटल व्यवहार ज्ञान सगळं ती बघते. अजून पण दोन्ही सोन्या मोठ्या असल्या तरी अजून पण घरात सगळं तीच बघते. ह्या सुनात घेत पण नाही, आई तुम्हीच बघा, तुम्हीच व्यवस्थित एकदम घर एकदम चालत व्यवस्थित. बरं, यांच्यापैकी कधी कोणाचा मार खाल्लाय तुम्ही? मार मीच खाल्ला. तुम्ही मोठा ना. कोणाचा हात जास्त? दोघांचा पण. ती झाडून मारायची, पप्पा काढून वेताची छडीन मारायचे. का मस्तीखोर ना मोठा मुलगा. आई झाडू तिच्या बांगड्या फुटायच्या मस्तपैकी. झोपटायची तुम्हाला? झोपटाय झाडू झोपटायची नाही सगळं. म्हणजे ते म्हणाले ना बांगड्या फुटेपर्यंत. म्हणजे काय नाही म्हणतात? नाही मार. प्रेम पण तेवढंच. हे मायेने मारायचे, काय उगाच नाही मारायचे. आणि तुम्ही मायेने रडायचा शेवटी काय ते रडायला लागतच ना. लागलं नाही लागलं रडायला लागतच. झाडू जास्त लागायची की वेताची छडी कमी, पण झाडू जास्त झाली. ते जास्त घरात नसायचे, ही असायची. दुकानात नाही बसलं मार झाडू. शाळेतून यायचं. आजी तुम्ही म्हणजे दहशत निर्माण केली होती. दहशत म्हणजे अजून आहे, अजून दोघांची दहशत आहे. आम्ही त्यांना अजून म्हणजे माझं वय 50 तरी पण आम्ही त्यांना अजून एवढं घाबरतो ना दोघांना. पण वडिलांना जास्त घाबरतो अजून पण. सुनानी घरात झाडू ठेवले आहेत का फक्त पुसून घ्यायचा? आता काय मोठा फ्लॅट आहे त्यामुळे त्याला लपून ठेवले. त्या छोटा मुलगा मी, त्यांच्याबद्दल काय सांगायचं, खूपच छान. म्हणजे त्यांनी सांभाळलं जे आहे आणि आम्हाला पुढे जे दाखवलं आहे. म्हणजे आता माझा बिझनेस आहे, पण बिझनेसचं जे काय म्हणतात प्रेरणा आहे ते त्यांच्याकडनंच मिळालेली आहे. की नोकरी करून परत बिझनेस करायचा. त्यांचे तर पाय धरणार काय, आईवडिलांचे पाय धरतोच आपण, पण बिझनेसमध्ये जे सुरुवात आम्हाला दिली त्या लोकांनी तर ती आहे. आमची आजी, म्हणजे आम्ही त्यांना आईच बोलतो, आजी असून सुद्धा ती खूप हौशी. म्हणजे अजून आजी आहे तरी ती आमच्यावर नाचते वगैरे. म्हणजे आणि मला तर वाटतं असंच म्हणते, तिला झिंगाट खूप आवडतं. सकाळ सकाळी उठून गाणी वगैरे लावणार, जुनी गाणी हिंदी वगैरे, अशी खूप आवड आहे तिला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.